नमस्कार माननीय महोदय, सर्व कंत्राटी कर्मचारी, आपण बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी करत असलेला पाठपुरावा, त्यानंतर आझाद मैदान आमचं 2-3 महिने झाले आंदोलन चालू आहे। त्यानंतर आम्ही आता परवा 8 तारखेला पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये। त्या पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याच्या अगोदर पण कामगार आयुक्त वांद्रे इथं आपले सतत पाठपुरावा असल्याने त्यांचे 4 पेपर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे। डिसेंबर 23, जानेवारी 24, 7 फेब्रुवारी 24, 18 मार्च 24, म्हणजे हे 4 महिने ते। त्यानंतर आता तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य आहे की ज्यावेळी पत्रकार परिषद झाल्यानंतर 9 मे 2024 म्हणजे पाठोपाठ लगेच जेवढे माझे पेपर जातात तरी याने कमीच तारखा दिलेल्या आहेत। अजून भरपूर तारखा आहेत, भरपूर पेपर माझे, पण ठीक आहे तेवढ्या दिल्या म्हणजे त्यांना कळलं तर की कमीत कमी 8-10 तारखा आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7-8 तारखा दिल्यात। अजून असे अनेक पेपर आहेत, असे अनेक तक्रार आहेत, ठीक आहे। तरी पण आता ह्या अनुषंगाने कामगार आयुक्ताने ज्यावेळी पत्रकार परिषद झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाला अहवाल मागवतो तरी बेस्ट प्रशासन अहवाल देत नव्हता। त्यानंतर ज्यावेळी आता सरळ बेस्ट प्रशासन आणि कामगार आयुक्त वांद्रे याने मी रघुनाथ खजूरकर आमची कमिटी यांना कामगार आयुक्त येते कामगार आयुक्ताने आम्हाला 27/5/2024 रोजी वार सोमवार दुपार 3-3:30 वाजता त्यांची आमची आणि बेस्ट प्रशासन यांची त्यांनी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तरी आमची सर्व कमिटी आणि आम्ही त्यावेळेस बैठकीला जाणार आहोत। आणि कशासाठी? बेस्ट प्रशासन सांगते तुमचा आमचा संबंध नाही, त्यावरती त्यात जो मागण्या मी बोलत होतो, समान काम समान वेतन, याबद्दल पण आम्ही चर्चा करणार आहोत। तसेच सध्या कंत्राटी कायद्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना काय न्याय द्यावा आणि काय नाही त्याबद्दल पण त्यात उल्लेख आहे। 1970 कायदा नियम 1971ची अंमलबजावणी अनेक कामे आपण आझाद मैदानात बसल्या दिसून येत आहे। 1970 बघा मी बोलत होतो ते बोलतात आमचा तुमचा काय संबंध नाही, परंतु इथं स्पष्ट कामगार आयुक्ताने लिहून दिलेलं आहे। हे माझी बोलीभाषा नाही, कायदा सांगते। म्हणून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, कुठल्याही अफवावर कुठल्याही दिशाभूल होऊ नका, विश्वास ठेवू नका, दिशाभूल होऊन आपला मार्ग बदलू नका, स्थिर राहा, व्यवस्थित विचार करून जो खरंच काम करतो त्या पाठीशी जावा। मी म्हणत नाही एखादी पेन जर एका दुकानात आपण घ्यायला गेलो, त्या दुकानदारात पेन व्यवस्थित मिळत नसेल तर परत आपण त्या दुकानात जातो का? आपलं काम जर व्यवस्थित नसेल तर जात नाही। मग आपण त्या दुकानदाराला फुकटचे पैसे का द्यायचे? आपला पैसा फुकट आहे का? आपला 100% जिथं काम होत असेल, चांगलं व्यवस्थित सामान असेल तर ते वस्तू विकत घ्यावी। आणि 27/5/2024 रोजी आम्ही सर्व कमिटी कामगार आयुक्त वांद्रे इथं आम्हाला कामगार विभागाने बोललेलं आहे। म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्याचं काम करत असतात, त्याच्या अगोदरपासून मी आरोग्य विभागाचं काम करतोय, ते पण काम आहे। पण मी ह्याच्यावर सविस्तर ती गोष्ट सांगत नाही, कारण 9 मेला तो कामगार आयुक्ताचा पेपर आला आणि 7 मेला मला त्याच्या 2 दिवस अगोदर माझ्या आरोग्य विभागाचा मंत्रालयाचा पेपर आहे। मंत्रालय सार्वजनिक आरोग्य विभाग सचिवांनी पेपर पाठवले। ह्याच्यावर काय कारवाई केली, ह्यात काय मिळालं आहे तुम्हाला ह्याच्यात सांगत नाही। परंतु लोकांना काय वाटते फक्त हे बेस्टच करत नाही, मी इतर पण काही गोष्टी करत असतो। जनसेवा ही ईश्वर सेवा असते, स्वार्थासाठी पैसे गोळा करासाठी आम्ही करत नाही, हे स्वतःहून करत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।